नमस्कार. कधीकधी असं वाटतं की नाही की नशिबापेक्षा बुद्धी जास्त महत्त्वाची असते. आज आपण अशीच एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे गोविंद नावाच्या एका तरुणाची, ज्याने अक्षरशः शून्यातून केवळ आपल्या डोक्याच्या जोरावर स्वतःचं नशीब घडवलं. चला तर मग सुरू करूया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की खरंच फक्त बुद्धीच्या जोरावर एखादी व्यक्ती श्रीमंत होऊ शकते का? म्हणजे पैसा नाही, ओळख नाही, काहीच नाही, फक्त डोकं. गोविंदची ही गोष्ट आहे ना, ती बरोबर याच प्रश्नाभोवती फिरते आणि आपल्याला विचार करायला लावते की हे शक्य आहे का? तर पहिला भाग, गरिबी आणि एक निश्चय. गोष्ट सुरू होते ती आपल्या हिरोसोबत, गोविंदसोबत. बघूया तरी त्याची परिस्थिती नेमकी होती तरी कशी. तर हा गोविंद डोक्यानं भयंकर हुशार, पण परिस्थितीनं तितकाच गरीब. इतकी गरिबी की घरात खायला अन्न नव्हतं. आता अशावेळी माणूस काय करेल? पण गोविंदनं ठरवलं, नाही, असं खितपत नाही पडायचं. त्यानं निश्चय केला की आपलं नशीब बदलायचं आणि त्यासाठी शहराकडे जायचं. पण शहराकडे जायचं म्हणजे काहीतरी सोबत हवं, बरोबर? त्याच्याकडे काय होतं माहितीये? फक्त 3 गोष्टी. एक जुनं तांब्याचं भांडं, थोडंसं पीठ आणि अंगावर घ्यायला एक फाटकी गोधडी. बस एवढ्याच भांडवलावर हा पठ्ठ्या आपलं नशीब घडवायला निघाला होता. विचार करा. आता येतो दुसरा भाग आणि इथे खरी मजा सुरू होते. चमत्कारी स्वप्नसिद्धी भांडे. बघूया गोविंद त्याच्या त्या एका साध्या भांड्याचा वापर करून कसा एक जबरदस्त डाव खेळतो. झालं असं की चालून चालून गोविंद पार थकून जातो आणि एका घरी आसरा मागतो. रात्री झोपताना तो काय करतो तर ते तांब्याचं भांडं उशी म्हणून वापरतो. आता हे बघून त्या घरातल्या बाईला आश्चर्य वाटतं आणि ती त्याला सहजच विचारते. पण गोविंदसाठी तो एक साधा प्रश्न नव्हता. ती होती एक संधी, त्याच्या पहिल्या मोठ्या डावाची सुरुवात. आणि इथे गोविंद आपलं डोकं चालवतो. तो त्या बाईला काय म्हणतो बघा, अहो, हे साधं भांडं नाही आहे. तो सांगतो की हे तर स्वप्नसिद्धी भांडं आहे. हे उशाशी घेऊन झोपलं ना की थेट आपल्या पूर्वजांशी बोलता येतं. विचार करा, एका क्षणात त्याने साध्या भांड्याला एक जादुई वस्तू बनवून टाकलं. आता त्याची प्लॅनिंग बघा किती जबरदस्त होती. स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप, त्या बाईच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करायची. दुसरी स्टेप, तिच्या लोभीपणाला हात घालायचा, तिला गुप्त खजिन्याचं आमिष दाखवायचं. आणि सगळ्यात भारी म्हणजे तिसरी स्टेप, त्याने तिला सांगितलं की तो गेल्यानंतर भांडं गरम करून वापरायचं. का? म्हणजे त्याला तिथून पळून जायला पुरेसा वेळ मिळेल. क्या बात है. तर मग ह्या पहिल्या डावाचं फळ काय मिळालं? त्याला मिळाल्या 5 सोन्याच्या मोहरा आणि सोबत एक आजारी घोडा. हेच होतं त्याचं पुढच्या मोठ्या खेळासाठीचं भांडवल. आता येतो तिसरा आणि अजूनच रंजक भाग, सोन्याची विष्ठा देणारा घोडा. आता गोविंद आणखी एक मोठा आणि धाडसी डाव खेळणार होता. पण एक प्रॉब्लेम होता. तो जो घोडा त्याला मिळाला होता ना, तो इतका आजारी होता की त्याला धड चालताही येत नव्हतं. म्हणजे मिळालेली गोष्ट पण एक प्रकारे अडचणच होती. आता गोविंदला अजूनच डोकं लावावं लागणार होतं. आणि इथे दिसतं गोविंदचं खरं टॅलेंट. त्याने काय केलं बघा, एका मरतुकड्या आजारी घोड्याला फक्त शब्दांच्या जोरावर काय बनवलं? तर म्हणे हा देवलोकातून आलेला घोडा आहे आणि हा चक्क सोन्याची नाणी देतो. म्हणजे विचार करा, सत्य काय आणि त्याने गोष्ट काय बनवली. आणि थाप खरी वाटावी म्हणून त्यांनी तयारी पण तशीच केली. ती जी 5 सोन्याची नाणी होती ती एका पिशवीत भरली. ती पिशवी एकदम हुशारीने घोड्याच्या शेपटीखाली बांधली आणि सेटिंग अशी केली की घोडा शेपूट हलवेल आणि एक नाणं खाली पडेल. आता फक्त एका सावकाराला जाळ्यात ओढायचं बाकी होतं. आणि याचा परिणाम अफाट. त्या सावकारानं लोभापायी गोविंदाला चक्क त्याच्या वजना इतक्या सोन्याच्या मोहरा दिल्या. म्हणजे गोविंदने त्या सावकाराच्या लालची स्वभावाला बरोबर ओळखलं होतं. आणि आता शेवटचा भाग, बुद्धीचा अंतिम विजय. बघूया या सगळ्या धावपळीचा आणि हुशारीचा शेवट काय होतो. तर बघा शेवटी काय झालं. एका बाजूला गोविंद, ज्याच्या बुद्धीचं सोनं झालं, आणि दुसऱ्या बाजूला ते लोभी लोक, ज्या बाईने ते भांडं घेतलं तिचं डोकं भाजलं, आणि ज्या सावकाराने घोडा घेतला त्याला सोन्याच्या मोहऱ्यांऐवजी काय मिळालं? फक्त शेण. म्हणजे लोभ माणसाला कुठे नेऊन ठेवतो हेच यातून दिसतं. म्हणजे विचार करा, कुठं ती फाटकी गोधडी आणि कुठं हा भव्य वाडा. गोविंदने फक्त आणि फक्त आपल्या डोक्याचा वापर करून आपलं नशीब पूर्णपणे बदलून टाकलं. त्यानं खरंच सिद्ध केलं की बुद्धी हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. पण थांबा, जाता जाता एक प्रश्न उरतोच. गोविंदला आपण काय म्हणणार? हुशार की लबाड? त्यानं जे केलं ते बरोबर होतं का? कारण युक्ती आणि फसवणूक यात खूप बारीक रेषा असते, नाही का? काय वाटतं? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.